नमस्कार, मी आहे अभिषेक इनामदार की फ्रेम्स ॲनिमेशन अकॅडमीमधून. आज आपण बघूया की 3D मॅक्समध्ये जर आपल्याला सेटिंग करायची, रिअल व्हॅल्यू सेट करायचे असतील तर आपण कसं करता येईल. म्हणजे तुम्ही कशात पण काम करा, फीटमध्ये करा, इंचेसमध्ये करा, MM मध्ये करा, सेंटीमीटरमध्ये करा, कशामध्ये पण करा, पण त्या गोष्टी सेट कशा करायच्या ते आपण समजून घेऊया. कारण की ह्या गोष्टी ज्या आहेत ते 3D मॅक्सचा काय म्हणतो आपण त्याला फाउंडेशन आहे. तर आपण जेवढं प्रॉपरली हे समजून घेऊ ना तेवढं आपलं कन्फ्युजन फ्युचरचं कमी होईल. म्हणून हा व्हिडिओ नीट बघा, समजून घ्या आणि तुम्ही एकदा करून बघा 3D मॅक्समध्ये, मग तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये समजेल की मी काय सांगतो आहे ते. ओके, चला. तर सगळ्यात पहिले मी कस्टमाइजमध्ये जातो. मी युनिट सेटअप म्हणून आहे, इथे जातो. युनिट सेटअपमध्ये 3D मॅक्समधल्या आतमधल्या सेटिंगमध्ये आपण जाऊया. त्याला म्हणतात सिस्टम युनिट सेटअप. म्हणजे ह्याच्यातला सिस्टम युनिट सेटअप काय आहे, तर सिस्टम युनिट सेटअप बघा काय म्हणतो की 3D मॅक्सचं एक युनिट इज इक्वल टू 1 मीटर आहे. समजून घ्या नीट. 3D मॅक्सचं एक युनिट म्हणजे ह्याच्यातलं एक युनिट जेव्हा पडतं तेव्हा इथे मीटर होतं, 1 मीटर होतं. मग जर आपण 3 मीटर टाकलं तर जवळजवळ 10 फूट होतं ते, बरोबर की नाही. आणि आपण कोणत्या भ्रमात असतो की माझं फीट आणि इंचेसमध्ये आहे, असं बरेच लोकांना कन्फ्युजन आहे की बाहेर इंचेस दिसलं तर आपलं 3D मॅक्स इंचेसमध्ये काम करतं, पण असं नाही आहे. आय डोंट नो, थोडासा सेटअप थोडासा इझी केला पाहिजे होता 3D मॅक्सनी, बट ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, ही जी व्हॅल्यू असते 1 युनिट इज इक्वल टू 1, आपल्याला काय पाहिजे, इंचेसमध्ये पाहिजे, फीटमध्ये पाहिजे, MM मध्ये पाहिजे, ते आपण इथे सेट करायचं. जसं की मी इंचेसमध्ये काम करतो, तर इंचेसमध्ये काम करताना मी इथून घेईन इंचेसमध्ये. तुम्ही इंचेस आणि फीटमध्ये काम करू शकता, म्हणजे इथे इंचेस ठेवल्यावरती फीटमध्ये काम करू शकत नाही असं नाही आहे. ओके, मी सांगतो ते तुम्हाला, डेमो करून दाखवतो समोर, तुम्हाला नीट लक्षात येईल. ठीक आहे. सो बेसिकली 1 इंचेस म्हणजे 1 युनिट इज टू 1 इंचेस. सो मी इथे ओके करतो आणि समजा आता मी इथे काय सेट केलं आहे, 1 युनिट इज इक्वल टू 1 इंचेस. याचा अर्थ हे होतो की जेनरिक युनिट समजा मी इथे ठेवले 3D मॅक्सचे जेनरिक युनिट्स. ओके, आणि मी इथे ओके करतो आणि एकदा रिसेट करून घ्या. ठीक आहे, एकदा रिसेट करून घेतलं तर लेट्स टेक एन एक्झाम्पल. मी एक बॉक्स घेतो इथून ना आणि ह्याची हाईट देतो इंचेसमध्ये ना 120, म्हणजे 120 इंच झाले, बरोबर आहे. आणि 120 इंच म्हणजे किती होतात, 10 फूट, राईट. तर मोठा करूया, 10 फूट. तर आपण परत जाऊया इथे कस्टमाइजमध्ये आणि आपलं उत्तर बरोबर आहे की नाही चेक करूया. म्हणजे हे जे 10 फूट आहे क्या, हे आपण क्रॉस चेक कसं करणार, कारण की इथे काहीच म्हणजे त्याला व्हॅलिडेशन काहीच नाही ना. आतमधलं 3D मॅक्स म्हणतं आहे की हे 1 युनिट इज इक्वल टू 3D मॅक्सचं जे काय 1 इंचेस वगैरे जे काय, पण त्याचं फीडबॅक युनिट काय आहे, म्हणजे हे खरंच 10 फीट आहे हे कोण सांगणार, बरोबर की नाही. मग याच्यासाठी काय करायचं, कस्टमाइजमध्ये जाऊया, युनिट सेटअपमध्ये परत जाऊया आणि सेम व्ह्यूपोर्टला आपण कन्वर्ट करूया फीटमध्ये. ह्याचं कसं करायचं, US स्टँडर्डमध्ये जायचं आणि इथे सांगायचं फीट म्हणून, डेसिमल फीटमध्ये केलं तरी चालेल. म्हणजे जे काय असेल ना इंचेस ते कन्वर्ट होणार फीटमध्ये, याचा अर्थ. ओके करतो, मॉडिफायमध्ये जातो. काय आहे इकडे, इथे दिसतंय 10 फूट. ओके, हे 10 फूट आहे आणि जर ह्याला इंचेसमध्ये कन्वर्ट केलं तर बरोबर 120चं उत्तर आलंच पाहिजे, बरोबर की नाही. मग आपण जाऊया कस्टमाइजमध्ये, मग परत जाऊया युनिट सेटअपमध्ये आणि हे फीटच्या ऐवजी आपण घेऊया डेसिमल इंचेस. इथे 120 आलंच पाहिजे. जर चुकीचं काय झालं, आलं आहे आन्सर म्हणजे आपलं काहीतरी चुकलं आहे. ओके, इथे इंचेस आहे, मी ओके प्रेस नाही केलं, मी तो ओके प्रेस करतो, बरोबर इकडे 120 आलं. म्हणजेच ह्याचा अर्थ हा आहे की कस्टमाइजमध्ये आपण परत जाऊया, युनिट सेटअपमध्ये परत जाऊया की 1 युनिट इज इक्वल टू 1 3D मॅक्सचा जो काय हे असेल तो इंचेस आहे, हे राईट आहे, एकदम 100% राईट आहे. याचा अर्थ काय होतो
की तुम्हाला जर फक्त इंचेसमध्ये काम करायची सवय असेल, बरोबर की नाही, समजा इंचेसमध्येच काम करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली इथे जेनेरिक युनिट्समध्ये पण काम करू शकता. का? कारण की आपले जेनेरिक युनिट्स काय म्हणत आहेत की एक जेनेरिक युनिट 3D Max एक जेनेरिक युनिट इज इक्वल टू 1 इंचेस. याचा अर्थ इथे फक्त तुम्हाला हे असं काय म्हणतात ना, मार्क दिसणार नाही त्याचा, आहे बघा इथे दिसणार नाही, पण हे दिसणार की हे 120 आहे. पण जर तुम्हाला त्याचं व्हॅलिडेशन पाहिजे असेल की नाही हे इंचेस आहे का फीट आहे, तर मग आपण फीट आणि इंचेसमध्ये काम केलं तरी चालेल. जनरली अशीच लोक करतात. जसं की कस्टमाइजमध्ये युनिट सेटअपमध्ये जातो आणि इथे US स्टँडर्डला क्लिक करतो. US स्टँडर्डला क्लिक करून मी इथे फीट आणि इंचेस आपण हे करूया. ओके, डेसिमल पण करू शकता. फ्रॅक्शनमध्ये कसं असतं, आपण त्याचा हाफ पण करू शकतो. जसं की आता मी फ्रॅक्शनला पहिले डेसिमलला क्लिक करतो, एकदम सोपं आहे समजायला. ओके, पहिलं फीट येणार आणि नंतर डेसिमल इंचेस येणार. ओके, जसे की 120.5 म्हणजे 120 जे काय असेल, मग 120 असेल ते फीट असेल, लक्षात ठेवा. म्हणजे समजा 5 फूट 5 इंच, तर मग 5.5 असं उत्तर येईल त्याचं. मी ओके करतो. आता हे दिसतंय 10 फूट आणि 00 पुढे. तर याचा अर्थ काय होणार, समजा मी इथे 5 टाकलं, 5 एंटर करतो, तर काय आलं इथे. आता मी इथे 10 टाकतो, काय झालं, हे इंचेस झालं. हे फीट येतं आहे का, नाही येत आहे. मग तुम्हाला फीट कसं टाकावं लागेल, इथे समजा 5 फूट टाकायचं असेल, 5 फूट 5 एंटर असं करावं लागेल. म्हणजे पहिलं तुम्हाला 5, तुम्हाला हे चिन्ह टाकायला लागेल फूट, आणि काही स्पेस वगैरे काही देऊ नका. जनरली असे स्पेस वगैरे देतात असं टाकताना, काही स्पेस काही द्यायची गरज नाही, कारण तसं नाही चालत. 5 फूट आणि धरून चाला 9 इंच, हे झाले 5 फूट 9 इंच. तर मला समजा आता पाहिजे असेल 10 फूट 10 इंच, 10 फूट तुम्हाला टाकायला लागेल, 10 फूट आणि 10 इंच, हे झालं 10 फूट 10 इंच. सिम्पल, बरोबर की नाही. आणि याच्यामध्ये समजा कुठे गेलं, ठीक आहे. आता मी इथून समजा हे फ्रॅक्शनल इंचेस ठेवले, तर ह्याच्यात असा पण करता येतो, म्हणजे 10, मग पॉईंटमध्ये काही टाकता येतं 0.5 असं पण करता येतं. पण ते मला फ्रॅक्शनलमध्ये मला जास्त मी काम नाही करत, कारण की त्याच्यामध्ये 3D Max कुठे कुठे सिम्युलेशनला मला प्रॉब्लेम देतो. मग सोपा काय पद्धत आहे करायची की युनिट सेटअपमध्ये जातो आणि इथे मी डेसिमल इंचेस म्हणून घेतो. ओके, जर तुम्हाला सारखं सारखं फीट जो चिन्ह आहे ते टाकायचं नसेल डिफॉल्ट युनिट्समध्ये, तर आपण समजा फीट ठेवलं आणि ओके करतो, तर काय होईल, आता समजा मी इथे 5 एंटर केलं तर डायरेक्ट 5 फूट येईल, डायरेक्ट 5 फूट. 10 टाकलं डायरेक्ट 10 फूट येईल. म्हणजे तुम्हाला चिन्ह टाकायची गरज नाही पडणार. म्हणजे याचा अर्थ काय, 10 फूट काय आलं, असं नाही आलं, 10 फूट असं आता आहे, 20 आलं आहे. मग 10 फूट तुम्हाला टाकायचं नसेल, मग तुम्हाला टाकावं लागेल 10 इंच, 10 फूट 10 इंच असं टाकावं लागतं. म्हणून जनरली आपण जेव्हा काम करतो याच्यामध्ये, तर सगळ्यात सोपं काय पडतं, युनिटमध्ये जायचं आणि इथे इंचेस ठेवायचं. म्हणजे इंचेस सारखं सारखं करायची गरज पडत नाही. म्हणजे काय होतं, समजा 10 फूट 10 इंच पाहिजे, एकदम सोपं पडतं. 10 फूट हे बघा, 10 फूट पाहिजे मला आणि 10 इंच पाहिजे, एंटर. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट कसं, तुमचा सवयीचा पण भाग असतो की तुम्हाला काय सवय, तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही ऑटोकॅडपासून कसे काम करत आलात, तुमचं ड्राफ्टिंगचं बॅकग्राऊंड कसं असतं, त्याचं पण खूप मॅटर करतं. आणि समजा तुमचं काहीच बॅकग्राऊंड नसेल ना, तरी काही हरकत नाही. एखादी गोष्ट पकडून, जसं की आता मी टाकतोय 10 फूट 10 इंच असं करून केलं तरी चालेल. किंवा बरेचसे 3D Maxचे आर्टिस्ट, एक मिनिट पुढे होतो मी, सेंटीमीटरमध्ये पण काम करतात ना, लक्षात ठेवा. आता हे आहे मेट्रिक, हे बघा
सेंटीमीटरमध्ये काम करतात. मग जर तुम्हाला सेंटीमीटरमध्ये किंवा एममध्ये किंवा मीटरमध्ये काम करायचं असेल तर पहिलं इथे चेंज करण्याच्या अगोदर इथे पण चेंज करा. फक्त वरच्यावरती सेंटीमीटर करू नका, कारण की हे क्लॅश होतात. आतमधले 1 युनिट इज इक्वल टू त्याला समजत नाही की इंचेस आहे का सेंटीमीटर आहे. ओके, फार छोटी गोष्ट आहे, पण इथे जर तुम्ही प्रॉपर लक्ष दिलं ना तर तुमचा ना पुढे खूप घोळ होतो. लिटरली मी बघितलं आहे, खूप नाचानाच होते. म्हणजे आपल्या स्ट्रक्चरमध्ये जी आपण गाडी इम्पोर्ट करतो तर ती काहीतरी वेगळ्याच हाईट बीटची असते आणि आपण काहीतरी इम्पोर्ट काहीतरी दुसरं केलं त्याचं एकदम हाईट कमी जास्त होते. अक्षरशः टॉर्चर होतो नंतर आपण जर आपण इथे नीट लक्ष नाही दिलं तर. म्हणून तुम्हाला डॅम शुअर पाहिजे आपल्या 3D Maxचं जे युनिट आहे ना ते फीट आणि इंचेसमध्ये आहे. दुनियामधली कोणती पण फाईल येऊन दे तुमच्याकडे ते तुमचं उत्तर नीट पाहिजे. बाकी होईन ते घोळ काय व्हायचा तो. ठीक आहे, मग आपण आता काय करूया, पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे बघूया की जेव्हा तुम्ही बाहेरच्या फाईल इम्पोर्ट करता ज्याच्यामध्ये तुम्हाला युनिट्स कधी कधी माहिती नसतात तेव्हा काय करायचं, आणि जेव्हा वेगळे युनिट्स तेव्हा तुम्हाला इम्पोर्ट करायचे असतील 3D Maxमध्ये. जसं की ऑटोकॅडचा प्लान तुम्हाला इम्पोर्ट करायचा आहे, तुम्ही ठेवलं इंचेसमध्ये पण तुम्ही कशात इम्पोर्ट करताय, मीटरमध्ये, कारण की समोरच्या आर्किटेक्टने समजा मीटरमध्ये काम करून ठेवलं असेल तर काय करायचं. मीटरच्या फाईल कशा हँडल करायच्या, इंचेसचा, फीटच्या, सेंटीमीटरच्या कशा करायच्या ते एकदम सविस्तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बोलू. जर तुम्हाला माझं लेक्चर आवडलं असेल तर लाईक नक्की करा, आणि ज्याला 3D Max खरंच मनापासून शिकायचं असेल आणि या क्षेत्रात काम करायचं असेल त्यांना त्यांच्याबरोबर शेअर करा. मी ह्याच्या पुढे सगळ्या गोष्टी 3D Max असून दे, विरे असून दे किंवा अनरियल इंजिन असून दे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मराठीत शिकवणार आहे, जेणेकरून तुमचं नॉलेज वाढेल आणि तुम्हाला कुठेतरी चांगलं जॉब मिळेल किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय करू शकता. याच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला काही सुचवायचं असेल, काही लेक्चरबद्दल सुचवायचं असेल, काही टॉपिक सुचवायचे असतील तर प्लीज कमेंट करा. तसं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच अप्लाय करेन. थँक्यू.